नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता आलेला असतो तो म्हणजे चैतन्य आलेला आहे. ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे आणि सगळेजण चैतन्याला म्हणू लागतात की काय आहे, ही वेळ झाली का यायची, तू फक्त केकच खायला आलाय का? तेव्हा रविराज काका म्हणतात, आता सांगू नकोस हा कोर्टात उशीर झालेला वगैरे, कारण यावेळी तरी कोर्ट नसतं चालू असं ते सांगत असतात. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की हो, पण काय झालं माहिती आहे का, मी लवकरच निघायचं ठरवलं होतं, पण उशीर झाला मला, असं तो म्हणतो आणि हसायला सुरुवात करतो. तेव्हा प्रताप म्हणतो की बरी आहे, चल काम करायला घे, ही फुलं लावून घे बरं. असं म्हणत आता घरामध्ये डेकोरेशन चाललेलं असतं. चैतन्य मदत करायला येतो. त्यासोबतच चैतन्य मदत करत असतो. त्याचं लक्ष वरती जातं. वरती बाल्कनीमध्ये सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात. त्याचबरोबर सायली आणि अर्जुन या दोघांनाही एकमेकांकडे असं प्रेमाने पाहताना पाहून चैतन्यसुद्धा खुश झालेला असतो. आणि चैतन्य म्हणतो, काय हे, आपण सगळेजण इथं यांच्या सेलिब्रेशनची तयारी करतोय आणि ते बघा, ते कपलवरती काय करतंय, असं म्हणत चैतन्य सगळ्यांना सांगू लागतो. आणि त्यासोबतच जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यावेळेस चैतन्य म्हणतो की बघितलं का, म्हणजे हे सगळे आपण एवढं त्यांच्यासाठी करतो इथं आणि त्यांना काही नाही आहे, ते दोघंजण निवांत आरामात वरती बसलेले आहेत. असं चैतन्य जेव्हा सांगतो तेव्हा मात्र अर्जुन आणि सायलीला सगळेजण म्हणतात की या, कारण सगळ्यांना असं वाटलेलं असतं की अर्जुन आणि सायलीचं अजून आवरून झालेलंच नाही आहे. आणि मग अर्जुन आणि सायलीला सगळेजण खाली बोलवतात. अर्जुन आणि सायली तिथे येतात. अर्जुन आणि सायली आलं की लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या जातात. हॅपी ॲनिव्हर्सरी म्हटलं जातं. सगळेजण खूप छान असे सेलिब्रेशनची तयारी केलेली असते. सायली अर्जुन दोघंसुद्धा खूप छान असे तयार झालेले असतात. त्यासोबतच इकडे आता कल्पना औक्षण करायला घेते. सायली आणि अर्जुन या दोघांनाही बसायला सांगितलं जातं आणि त्यांना सांगते की तुम्ही बसा, औक्षण करून घेऊया. आता औक्षण करण्यासाठी सायली अर्जुन सगळेजण तिथं आहेत. आणि त्यासोबतच इकडे आता कल्पनाचं झालं की प्रतिमा तिथे येते. प्रतिमा त्या दोघांचं औक्षण करायला घेते. मग त्या दोघांचंही औक्षण करते, अगदी प्रेमाने त्यांचं औक्षण करते. प्रतिमा खरंच खूप प्रेमळ दाखवलेली आहे. खूप छानपणे हे सगळं ती हँडल करत असते. त्यानंतर अस्मिता येते. अस्मिता औक्षण करते. घरातल्या सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद सायली आणि अर्जुन या दोघांनाही मिळालेले असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जे काही घडत असतं त्यावेळेस अर्जुन आणि सायलीसुद्धा तेवढेच खुश झालेले असतात. त्यांनासुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो, कारण घरातले एवढं कौतुक करत आहेत, एवढं सगळं चालू आहे. त्याचबरोबर आता रविराज काका तिथे असतात आणि म्हणतात, काय झालं, कोर्टातल्या एवढ्या केसचे निकाल लागतात, पण आपल्या घरातल्या एका केसचं काय झालंय ना, ते अजून कळलेलंच नाही आहे. तेव्हा मात्र सगळेजण विचार करू लागतात की कोणत्या केसबद्दल बोलतात हे. तर लक्षात येतं ती केस म्हणजे दुसरी तिसरी कोणती नसून अर्जुन आणि सायली. म्हणजे अर्जुन आणि सायलीला काय झाले, कोण जिंकलं त्याच्यामध्ये, म्हणजे कोणाला कळलेलं आहे की कोणती बाजू महत्त्वाची असते किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि मग मात्र इकडे सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि ते म्हणतात की आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की काय झालं या केसचं आणि ही केस कशा पद्धतीने हँडल केली गेली, असं म्हणत ते बोलायला सुरुवात करतात. मग सायली आणि अर्जुन ज्या पद्धतीने ते पद्धत सांगत आहेत, ज्या पद्धतीने ही केस हँडल करत आहेत, ते पाहून मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो. तर तिथे तुला गेलेली असते आणि त्या तुला गेलेल्या त्याच्यामध्ये सायली एका बाजूला फाईल टाकत असते, तर दुसऱ्या बाजूला अर्जुन घरातली भांडी, कुकर म्हणजे जबाबदाऱ्या टाकत असतो आणि तिथं सांगत असतो की हे जे काय आहे हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि ते म्हणजेच की आता मला असं वाटायचं की उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा पुरुष घरातून बाहेर पडतो तेव्हा त्याला काहीच काम नसतं, त्याला त्याच्याशी काही देणं घेणंच नसतं, असं सांगितलं जात असतं. आणि मग मात्र इथे आता सगळेच पाहत असतात आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथं असतात आणि मग सायली त्या फाईल टाकत असते. त्याचबरोबर अर्जुन तिथं असतो. अर्जुनसुद्धा त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल करत असतो. अर्जुन म्हणत असतो की आम्हाला वाटायचं की घरातली कामं सोपी आहेत, काय घरात तर असतात बायका बसलेल्या आणि त्यात काय एवढं, असं म्हणत अर्जुनने सुद्धा सांगितलेलं असतं की नाही, घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं, प्रत्येकाला काय हवं नको ते जपणं, प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट बघणं आणि त्यातून घरातली जबाबदारी सांभाळून ऑफिस सांभाळणाऱ्या स्त्रिया हे म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, असं इकडे सांगितलं जात असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली दोघंही खूप छान पद्धतीने सांगत आहेत, कारण इथे
जेव्हा घरातली स्त्री घर सांभाळते, कुटुंब सांभाळते, त्याच वेळी घरातला पुरुष बाहेर जाऊन तिथे तो कर्तव्य बजावत असतो आणि त्याचबरोबर बाहेरची उंबरठ्या बाहेरची लढाई तो लढत असतो, हे सुद्धा सायली सांगते. मग आता त्यांनी सांगितलेलं असतं की आम्हाला दोघांनाही कळलेलं आहे की कोणतीच जबाबदारी ही लहान मोठी नसते, तर सगळ्या जबाबदारी ह्या तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. मग आता सगळेजण म्हणतात चला केक कट करून घ्या. अर्जुन आणि सायली दोघंही केक कट करण्यासाठी येतात. केक कट केला जातो. अर्जुन आणि सायली एकमेकांना केक भरवतात. दोघंही खूप आनंदात आहेत. घरातले सगळे आनंदात असतात आणि छान असं अर्जुन सायलीच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन झालेलं असतं. आता फायनली अर्जुन आणि सायली या दोघांच्यामध्ये हे फायनल झालेलं आहे की कोणतंच काम हे लहान मोठं नसतं. सगळी कामं तेवढीच महत्त्वाची असतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी विमल किचनमध्ये असते. सायली आवरून किचनमध्ये येते. विमल म्हणते, अहो सायली ताई एवढ्या लवकर? सायली म्हणते, मग नाश्ता करायचा. आता मला कळलंय ना, आता किती दिवस झालं मी किचनमध्ये आलेलीच नव्हती. आता किचन हे माझं आहे आणि माझी जबाबदारी मला सांभाळायला पाहिजे. सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी मला केली पाहिजे, असं ती सांगू लागते. आणि त्याचबरोबर आता सायली म्हणत असते की मी आता पोहे बनवायला घेते. आणि मग पोह्याला फोडणी टाकलेली पाहून तिथे येते कल्पना. कल्पना म्हणते की मला कळलंच. पोह्याच्या फोडणीचा जो सुगंध आहे तो दरवळत आत आमच्या बेडरूमपर्यंत आलेला होता आणि त्यातच मला कळलेलं होतं की सायली किचनमध्ये आलेली आहे. म्हणजे आजचं जेवण हे सायली करणार आहे ही गोष्ट लक्षात आलेली होती, असं कल्पना सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे आता अस्मिता तिथं आलेली असते. ती म्हणते चला चला, फायनली आज मला सायलीच्या हातचा नाश्ता खायला मिळणार आहे. सगळेजण खुश झालेले असतात. सायलीच्या हातचा नाश्ता आहे. प्रताप तिथं आलेला असतो आणि तो सुद्धा म्हणत असतो की चला आज कितीतरी दिवसानंतर पोटभर नाश्ता करता येणार आहे. अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन म्हणत असतो की चला मी ऑफिसला निघतोय, मला अर्जंट जायचं आहे. त्यावरती सायली म्हणत असते की नाही, अजिबात नाही आहे, नाश्ता केल्याशिवाय कुठंही बाहेर जायचं नाही आहे. तेव्हा प्रताप म्हणतात की आत्ता बरोबर आलं. म्हणजे हे वाक्य ऐकल्याशिवाय आपल्या घरात आपण आहोत हे मात्र फील होत नाही, असं ते सांगू लागतात. आणि तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन दोघंही पाहत असतात. मग अर्जुन सायलीला मदत करत असतो आणि मग सगळेजण अर्जुनला चिडवत असतात की तू जेव्हा नाश्ता करत होता ना तेव्हा आम्हाला टेन्शन यायचं. अर्जुन म्हणतो की मी काय, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे, मी माझी जबाबदारी व्यवस्थित सांभाळत नव्हतो, मी नीट केलेलं नाही आहे सगळं, असं अर्जुन विचारू लागतो. तेव्हा मात्र सगळेजण बोलत असतात. सगळेजण म्हणत असतात की नाही नाही तसं काही नाही आहे, पण जरा जास्तच बेचव नाश्ता आम्हाला खायला लागायचं ना, म्हणून म्हटलं, असं म्हणत सगळेजण अर्जुनची चांगलीच टर उडवत असतात. अर्जुन म्हणत असतो काय हे तुमचं सगळ्यांचं, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे ना की याच पद्धतीनं माझ्याशी बोलायचं आहे आणि असंच मला चिडवायचं आहे. तेव्हा मात्र कल्पना म्हणू लागते की माझी एक इच्छा पूर्ण झाली, कारण खूप दिवसांपासून मला वाटायचं की अश्विन आणि अर्जुन या दोघांनीही किचनमध्ये यावं, काहीतरी बनवावं. पण आज फायनली अर्जुनला किचनमध्ये आणून माझी ती इच्छा सायलीने पूर्ण केलेली आहे. हे ऐकल्यानंतर सगळेजण हसत असतात आणि मग अर्जुन आता ऑफिसला जायला निघतो. इकडे आता साक्षी आलेली आहे आणि सचिनच्या मनात एक भीतीच बसलेली आहे की ही साक्षीच्या बाबतीत तो ना खूप घाबरलेला असतो. आणि मग तिथे येते आणि म्हणते काय झालं, अरे एवढा घाबरतोस काय? तेव्हा तो म्हणतो नाही 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 घाबरलो. तेव्हा ती म्हणते बोल काय झालं, तू घाबरलेलं हे मला कळलंय. हां, घाबरायलाच पाहिजे तू. कसं आहे माहिती आहे का, दुसऱ्या कुठल्या मुलीच्या प्रेमात पडणार असेल तर भीती तुझ्या मनात असलीच पाहिजे. आणि पुन्हा हसायला लागते आणि सांगू लागते काय नाही रे, मस्करी केली तुझी, असं म्हणत ती सचिनला बोलत असते. तेव्हा सचिनच्या लक्षात आलेलं असतं की ही मस्करी नाही आहे, आपली वाट लागणार आहे. ही गोष्ट मात्र त्याच्या चांगलीच लक्षात आलेली आहे, कारण त्याला माहिती आहे की त्याने कुठल्या गोष्टीबरोबर खेळत आहे. कारण साक्षी म्हणजे कोण आहे हे त्याला चांगलंच कळलेलं आहे. एक खून केलेला आहे तिनं, त्यामुळं तिच्यापासून सावधच राहिलं पाहिजे. हे प्रकरण मला वेगळ्या पद्धतीने हँडल करायला पाहिजे, असा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. कारण त्याच्या मनात एक भीती बसलेली आहे. त्याला असं वाटत आहे की तेव्हा साक्षी म्हणते घाबरू नकोस रे, काही नाही बोल. तेव्हा सचिन म्हणत असतो की अगं मला सांग, त्या दिवशी सॅम तू बाहेर गेली होतीस ना पार्टीला, मग तुझ्या त्या पर्समध्ये तो चाकू काय करतोय आणि तो कशाला घेऊन गेलेलीस तू? तेव्हा ती म्हणते कशाला म्हणजे, कोणीतरी असेल ना, तुला कोणी आवडलं तर तिला संपवायला. आणि अचानक पुन्हा ती हसायला लागते. इकडे सायली धावतच आलेली असते आणि अर्जुनला म्हणत असते अहो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो काय झालं? तेव्हा सायली म्हणत असते की नाही कसं आहे माहिती आहे का, आज करमरकर येणार आहे, त्यांची केस डिस्कस करायची आहे. त्यासोबतच मला आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. रमेशला पोलिसांनी घेतलेलं आहे ताब्यात.
पण ते अपडेट आपले घ्यायचे राहिलेले आहे, त्याबद्दलचे अपडेट घेणं गरजेचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मला माहिती आहे सगळं. तेव्हा सायली सांगत असते. मग अर्जुन लगेच चैतन्याला फोन करतो आणि सांगू लागतो की चैतन्य, एक गोष्ट आज करायची आहे, ती म्हणजे आजच्या आज त्या रमेशच्या हिअरिंगचं काय होतंय ते बघ. लवकरात लवकर ती हिअरिंग लागणं गरजेचं आहे आणि जर आजचीच केस मिळाली तर आपल्यासाठी सोपं होईल, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. म्हणजे लवकरात लवकर त्या रमेशची केस निकालात काढायची आहे आणि तो काय बोलतोय हे सगळं सायली आणि अर्जुन यांनी ठरवलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि मग सायलीने सांगितलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की बायको, एक गोष्ट तुला सांगायची. तेव्हा सायली म्हणत असते, काय झालं, मी काय चुकीचं केलं आहे का, असं सायली विचार लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की पोहे खरंच छान झाले होते आणि असं म्हणत तो ऑफिसला जातो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सायली आता सुमनकडे आलेली असते आणि ती सुमनला म्हणत असते की सुमन काकी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. खरं तर ना मला कळलंच नाही आहे की तुम्ही असं का केलं, कारण तुम्ही अजिबात पोटभर खात नाही आहे, तुमचं खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे बरं का, असं म्हणत सायली बोलत असते. तेव्हा प्रतिमा सांगत असते. सायली म्हणते की सुमन काकू, असं नाही केलं पाहिजे, तुम्हाला स्वतःची काळजी घेतली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आणि मग दोघीही बोलत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की काय, अस्मिताला हे दे, असं म्हणत प्रतिमाने एक अँकलेट असतं ते दिलेलं असतं आणि सायलीला दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की अस्मिताला दे. मग सुमन म्हणते बघू. सुमन ते बघते आणि म्हणते हे एकच आहे का, हे एकाच पायात घालतात का. तेव्हा प्रतिमा सांगू लागते की हो, हे एकाच पायात घालतात, नजर लागू नये ना कोणाची वाईट म्हणून. तेव्हा सुमन शांत होते. सायली विचारू लागते काय झालं. तेव्हा सुमनला त्यावेळी तो ब्लर असलेला चेहरा आठवतो. एक हुडी घातलेली मुलगी आलेली होती आणि तिच्या पायात असंच पैंजण होतं, असं सुमन सायलीला सांगू लागते. तेव्हा सायली म्हणते काय बोलते सुमन काकी तुम्ही हे. तेव्हा ती सांगते की हो, खरं तर सायली ही सुमनशी रमेशबद्दल बोलायला आलेली होती, पण इकडे आता सुमनला एक वेगळीच गोष्ट आठवलेली आहे आणि ती म्हणजे या प्रियाच्या पायात असलेला अँकलेट. आणि त्याच्यावरून सायली विचारत असते. सायलीनं ते अँकलेट हातात घेतलेलं आहे. सुमनने सांगितलेलं आहे की हो. मग सायलीच्या डोक्यात त्या क्षणी आलेलं आहे ते म्हणजे प्रिया ही नागराजशी बोलत आहे, त्याचबरोबर तिच्या पायात असं अँकलेट बघितलेलं आहे. म्हणजे सुमन काकींना किडनॅप करण्यामागे या प्रियाचा तरी काहीतरी डाव आहे, असं सायलीच्या लक्षात आलेलं असतं. सायलीने मात्र तिथे काहीच बोलत नाही आणि ती त्यांना सांगते की ठीक आहे, मी आलेच, असं म्हणती जाते आणि अस्मिताला सुद्धा हे देते असंही सांगू लागते. इकडे साक्षी आणि सचिन यांचं बोलणं सुरू असतं. साक्षी म्हणते की अरे तो माझ्या मैत्रिणीचा आहे, कसं आहे माहिती आहे का, अशा काही वस्तू असतात ना त्या ठेवाव्या लागतात रे, कधी कोणती वेळ येईल काय होईल काही सांगता येत नाही ना, मग अशा मुलींकडे गोष्टी असलेल्या बऱ्या असतात. तेव्हा मात्र सचिन म्हणत असतो पण तू तुझ्या मैत्रिणीला देऊन टाक गं, असं कोणतं एखादं हत्यार आपल्या घरात नको आहे, मला भीती वाटते त्याची. साक्षी म्हणते अरे काय त्यात एवढं, देऊन टाकते मी तिला, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं साक्षीने सांगितल्यानंतर मात्र सचिन शांत होतो. पण सचिनच्या डोक्यातही वेगळ्या गोष्टी सुरू आहेत. तेव्हा साक्षी म्हणते काय करायचं. तेव्हा तो म्हणतो आज कुठे बाहेर जाऊया का, बाहेर जायचं काही प्लॅन. तेव्हा साक्षी म्हणते की नाही, चल मी आपल्यासाठी काहीतरी ब्रेकफास्ट ऑर्डर करते, चायनीज मागवू का, काय खायचं आहे, असं म्हणत साक्षी विचारू लागते. आणि सचिनच्या मात्र पुंग्या टाईट झालेल्या असतात, त्याला कळायचं बंद झालेलं असतं. इकडे चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात. चैतन्य म्हणत असतो मला ना असं वाटतंय की रेसिग्नेशन स्वतःच्या हाताने टाईप करावं आणि ते तुला द्यावं, कारण मी आणि सायली बहिणींनी ठरवलेलं आहे की आम्ही दोघांनी मिळून एकत्र फॉर्म जॉईन करणार आहोत, एकत्र फॉर्म काढणार आहोत. मग मी त्यांना जॉईन करेन आणि साईन करेन मी रेसिग्नेशनवरती. आता मात्र अर्जुन म्हणत असतो काय, एवढं सगळं, आणि त्याला माहीत असतं पाठीमागून सायली आलेली आहे. आणि मग तो चैतन्य सांगत असतो की सायली बहिणी होत्या ना खूप छान काम व्हायचं रे, खूप फास्टात काम करायच्या त्या, नाहीतर तुझं, असं म्हणत तो चिडवायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो काय चाललंय तुझं हे सगळं. सायली तिथे येते आणि मग अर्जुन आणि चैतन्य दोघंही शांत होतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो काय झालं, अचानक आलीस आज, फोन वगैरे काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते तशीच महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, म्हणूनच अचानक येण्याचा निर्णय घेतला. मग सायली सांगू लागते की मला सुमन काकीने सांगितलेलं आहे की तिथे एक अँकलेट घातलेली मुलगी आलेली होती आणि ती मुलगी म्हणजेच मला असा डाऊट आहे की ती म्हणजे प्रिया, कारण तिने हुडी घातलेली होती आणि तसंच अँकलेट घातलेलं होतं. तर आपल्या लक्षात आलेलं आहे की हुडी घालून आणि त्याचबरोबर अँकलेट घालून नक्कीच तिथं प्रिया आलेली असू शकते, असं सायली अर्जुन दोघंही बोलत असतात. त्यावेळेस अर्जुन आणि सायली म्हणतात की हो, काय ही शक्यता जी आहे ना ती नाकारता येत नाही, कारण प्रिया कोणत्याही थराला जाऊ शकते आणि ती काहीही करू शकते, हे मात्र यांच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. इकडे अस्मिता म्हणत असते की काय करू, एवढं सगळं ऐकल्यानंतरही या माणसाने फोनसुद्धा केलेला नाही,
नक्की प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे ह्याला माझी काळजी वाटते का नाही, काहीच्या मनात काहीच नाही आहे माझ्याबद्दल, असं म्हणत ती विचार करत असते. आणि त्यासोबतच ती म्हणते की काय करू का कॉल. आणि तेवढ्यातच सचिनचा माघारी कॉल बॅक येतो. सचिन म्हणत असतो की अस्मी कशी आहेस तू, काय झाले नक्की, काय झालं होतं मला सांग बरं, कसा घडला होता हा अटॅक. तेव्हा ती सांगते की मी झोपलेले होते आणि त्याच वेळी अचानक कोणीतरी आलं, त्याने माझ्या तोंडावरती उशी दाबली. मला कळायचं बंद झालं, मी आरडाओरडा करू लागले. पण ती बाई होती. सायलीचं असं म्हणणं आहे की ती आलेली व्यक्ती होती, ती बाई होती आणि तिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आता मात्र इकडे सचिनला धक्का बसलेला असतो, म्हणजेच अस्मीला त्या दिवशी मारायला गेलेली साक्षी तर नसेल ना, कारण ओव्हरऑल ती साक्षी ती महाजन नाही आहे, ती साक्षी जी आहे ती शिकरे आहे. कारण ती सांगत आहे की मी समीरा शेखर आहे, पण नाही, ती साक्षी शिकरे आहे. त्यामुळं या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे, असा विचार सचिनच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि इकडे तो म्हणत असतो की हो आपण भेटूया, आणि असं म्हणत तो फोन ठेवतो. पण हे सगळं बोलणं साक्षीने ऐकलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली आणि अर्जुन पोलीस स्टेशनला आलेले आहेत. ते तिथून डिरेक्टली कोर्टात जाणार असतात आणि इकडे चैतन्यसुद्धा तिकडून तसाच कोर्टात येणार असतो. सायली आणि अर्जुन आलेले असतात तेव्हा सायली आणि अर्जुन महिपतला विचारू लागतात की बोल. महिपत म्हणत असतो आज सत्यनारायणाची पूजा आहे का, जोडीने आलेले आहात, नक्की काय झालेलं आहे ते कळेल का मला, असं तो सांगत असतो. आणि मग महिपतला सायली म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तुझी एकुलती एक मुलगी होती, ती पण या जगात राहिलेली नाही, तू कोणाला वाचवते खोटं बोलून. कारण महिपतचं असं म्हणणं असतं मला तुम्ही कितीही विचारलं आणि काहीही विचारलं तरी मी काहीच सांगू शकत नाही, कारण जे काय आहे ते मी कशासाठी केलं ते मी नाहीच तोंड उघडणार, तुम्ही काही करा. तेव्हा सायली म्हणत असते कसं आहे, तू तोंड नाही उघडलं तरीही आम्हाला माहिती आहे हे सगळं तू नागराजला वाचवण्यासाठी करतोय. आता मात्र इकडे महिपत शांत असतो. आणि मग सायली अर्जुन दोघंही म्हणत असतात की तो रमेश सापडलेला आहे, ज्याने तो ट्रक दिलेला होता, तो त्याच्या कंपनीचा होता आणि तो सापडलेला आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले, लवकरच तो त्याचं तोंड उघडेल आणि तुम्हाला दाखवून देईल की काय आहे ते, असं म्हणत सायली आणि अर्जुन दोघांनीही महिपतला चांगलाच दम दिलेला असतो. आणि मग अर्जुन विचार करू लागतो की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे, कारण आपल्याला या गोष्टीचाही अर्थ लागलेला नाही. आणि त्यापेक्षा इकडे महिपत काही तोंड उघडायला तयार नाही. अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की कळेल, हिअरिंगच्या वेळेस रमेशचं तोंड बरोबर उघडलं जाईल आणि मला माहिती आहे ते कसं उघडायला लावायचं, असं ती बोलत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की रमेशला कोर्टात हजर केलेलं असतं आणि अर्जुन त्याला प्रश्न विचारत असतो, तुम्ही तो ट्रक म्हणजे त्या रात्री तो ट्रक ह्या माणसाला दिला होता ना? तेव्हा अर्जुनला तो सांगू लागतो की हो. मग अर्जुन म्हणतो की त्या माणसाचं नाव काय आहे. तेव्हा लगेच त्या मॅनेजरने सांगितलेलं आहे की त्या माणसाचं नाव हे नागराज किल्लेदार आहे. आता सगळ्यांच्या समोर नाग्याचा पर्दाफाश झालेला आहे आणि आता नाग्याला पुन्हा जेलमध्ये हकललं जात असतं. इकडे रमेशने तर साक्ष दिलेली असते, नाग्या पिसाळलेला असतो, पोलीस त्याला ओढून घेऊन चाललेले असतात आणि नाग्या मात्र इकडे सायली आणि अर्जुन या दोघांच्या समोर येऊन उभा आहे, हातात बेड्या आहेत, पोलीस घेऊन जात आहेत. आणि मग मात्र हा माणूस इकडे अर्जुन आणि सायली या दोघांच्या जवळ येऊन म्हणत आहे की हे सगळं तुम्ही माझ्यावर करताय, सूड उगवताय. सायली म्हणते काही सूड वगैरे कोणी उगवत नाही आहे तुमच्यावर, तुम्ही जे केलेलं आहे त्या कर्माची फळं तुम्हाला भोगायला लागत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.